कोल्हापूर शहरात रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले असून नागरिक संतप्त झालेत। त्यामुळे शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या विरोधात आज आम आदमी पार्टीच्या वतीने आक्रमक होत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीला घेराव घालण्यात आला। प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले। दरम्यान महापालिका प्रशासनाने तातडीने दर्जेदार रस्त्यांसाठी कृती आराखडा तयार करून खड्ड्यांच्या रस्त्यांपासून शहराची सुटका करावी, अन्यथा महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करून एकाही अधिकाऱ्याला बाहेर सोडणार नसल्याचा इशारा यावेळी आपचे नेते संदीप देसाई यांनी दिलाय। आता महापालिकेला नेमका काय अल्टिमेटम असणार आणि पुढच्या आंदोलनाची काय घोषणा? आम्ही महानगरपालिकेला या आंदोलनाच्या माध्यमातून निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। रस्ते सुधारण्याकरता, रस्त्यांचे खड्डे भरण्याकरता आणि इथून पुढे रस्त्याचा दर्जा टिकवण्याकरता तुम्ही एक ठोस कृती कार्यक्रम तयार करा आणि तो नागरिकांना तुम्ही देऊन टाका। नागरिकांच्या समोर त्याचं वाचन करा, नागरिकांना त्याच्या आव्हानाची प्रत द्या। आणि जर हे तुम्ही करू शकत नसाल, म्हणजे जर तुम्ही कृती कार्यक्रम करायलाच जर असमर्थ असाल, तर आम्हाला तुमच्या दारासमोर ठिय्या बसून मांडावं लागेल। आज सुरू झालेलं आपलं आंदोलन जर आम्हाला कृती कार्यक्रमाचा ठोस आराखड्याचा अहवाल मिळाला नाही, तर आम्ही उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत इथंच आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत। एकाही अधिकाऱ्याला आम्ही बाहेर सोडणार नाही किंवा बाहेरून येणाऱ्या एकाही व्यक्तीला आम्ही महापालिकेत सोडणार नाही।